जालन्याच्या बाजारात 120 ते 150 रुपये किलोने आंब्याची विक्री होते आहे। बाजारात यंदा आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसते। राज्यात अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे। जवळपास 80% अधिक पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे। शहरातील बाजारपेठांमध्ये दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून पालेभाज्यांच्या दरात तेजी आली आहे, तर किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव 40वर पोहोचले। नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात जांभळाची आवक सुरू झाली। बाजार समितीत गुजरात, सिंधुदुर्ग, संगमनेर आणि नाशिक परिसरातून जांभळाची आवक होते, तर मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर चांगला मिळतोय। सध्या बाजारात 500 ते 600 रुपये दराने जांभळाची विक्री होते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या दरात वाढ झाली। चियाला प्रति क्विंटल 11,750 ते 14,300 रुपये इतका उच्चांकी दर मिळतोय। दरात 500 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 142 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। 55 गावातील 443 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा, संत्रे आणि डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले। गोंदियात रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाली। 192 खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी केल्या जात आहेत। 23,047 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत 46,042 क्विंटल धान खरेदी पूर्ण झाले। शासनाचे 11 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट आहे। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसला, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावच्या भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी पिकाला फटका बसला। यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, तर खराब झालेलं पीक शेताबाहेर फेकण्यासाठीही हजारो रुपयांची मंजुरी लागते। तसेच पंचनामे करूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकरी मात्र संतप्त झाले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीदाची आवक कमी झाल्यानं चांगला दर मिळतोय। सध्या बाजारात 5,800 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल दर उडीदाला मिळतोय, तर दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती। जिल्ह्यात यावर्षी सरासरी 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी अपेक्षित आहे। यात सर्वाधिक 2,21,000 हेक्टरवर सोयाबीन, तर 2,91,000 हेक्टरवर क्षेत्रावर कापूस या पिकाच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे।